नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी ही प्रधान काकांच्या घरात किचनमध्ये काम करत असते आणि तेवढ्यात तेथे प्रधान काका येतात. तर प्रधान काका म्हणतात की हे बघ जानकी, आता या घरामध्ये तू कधीही एकटं समजू नकोस. जरीही तुला काही कमी वाटलं तरी सुद्धा फक्त काही जरी झाले तरी मी तुझ्या बाजूने असेल. तेव्हा आता जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते की खरंच काका, आज तुम्ही जे काही बोललात त्यामुळे खरंच मला एकदम मधुबनची आठवण आली. तर तुम्ही मला इतकंच म्हणाला तर तेच माझ्यासाठी खूप काही आहे आणि तुमचे हे शब्द मला इथे राहायला बळ देतात. तर आणि हे बघा काका, तुम्ही काकूंचं बोलणं आहे ना ते मनाला लावून घेऊ नकास. त्यांचं बोलणं खरंच मला अगदी मनाला नाही लागत. मला त्यांचा राग नाही येत. ते माझ्या आईसारखेच आहेत. एका आईप्रमाणे ते आज माझ्यावर चिडलेले आहेत, परंतु आता त्यांचा राग नक्की जाईल. त्यांचा राग कमी होईल आणि मला नक्की खात्री आहे की आज ना उद्या ते माझ्याशी नक्की छान वागतील आणि माझ्याशी छान बोलतील, मला स्वीकारतील. तेव्हा आता हे ऐकून प्रधान काका खुश होतात आणि म्हणतात की जानकी, अरे वा, खरंच तुझे हे विचार आहे ना ते खूप पॉझिटिव्ह आहे. तर आणि हे बघ अगं, तू काही खाऊन घेतलंस का? तर जानकी खुश होत म्हणते, हो, जत्रेमध्ये मी पाणीपुरी खाल्ली. तर प्रधान काका चिडतात आणि म्हणतात की वेडी आहेस का? अगं, त्याने कुठे पोट भरतं का? तू अगोदर हे जे काम आहे ना ते काम सोडून दे. ते काम नंतर कर, परंतु अगोदर थोडंसं काहीतरी खाऊन घे. त्यावर त्या जानकी म्हणते की नाही हो प्रधान काका. प्रधान काका मात्र आता ह्या काकू कुठे आहे ते बघतात. कान देऊन मात्र काकू येते तर नाही ना असे म्हणून मात्र ते जानकीजवळ येतात आणि जानकीला म्हणतात की आज मात्र मी तुझ्यासाठी खरवस काढून ठेवलेला आहे. ते ऐकून जानकी म्हणते की काय खरवस? तेव्हा आता प्रधान काका म्हणतात की अगं जरा शांत. तर जानकी म्हणते की अहो सॉरी. तर प्रधान काका म्हणतात की अगं तो पण गुळातला. तर आता जानकी खूप खुश होते आणि म्हणते की खरवस तर मला खूप आवडतो, थँक्यू सो मच काका. तर प्रधान काका खुश होत म्हणतात की दे टाळी. तर आता जानकी लगेच त्यांच्या हातावर टाळी देते आणि ती सुद्धा खूप खुश होते. त्यानंतर आता ऐश्वर्या मकरंदला घेऊन आता आपल्या घरी येते आणि ती सँडविच खात असते आणि आता मकरंदला म्हणते की हे बघ, अरे मला सँडविच खूप आवडतं आणि बघ ना, अरे काय चव आहे. आणि खरं तर मला इथे आणि हे गावातील सँडविच आहे ना अगदी अमेझिंग आहे, काय चव आहे याची. आणि खरं तर मला मोमोज हवे होते, परंतु ते काही येथे मिळत नाही. तर लगेच मकरंद म्हणतो की अगं, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण येथे आपल्या गावामध्ये जे जे काही मिळत नाही तर तेच आपल्या बिझनेसचा एक असा व्हिसा होऊ शकतं. म्हणजे आपण जे पदार्थ गावामध्ये मिळत नाही तर त्याचं काहीतरी. माझा काय प्लॅन होता की आपल्याला हॉटेल सुरू करायचं. आणि काय हो सयाजी काका, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? त्यावर तर सयाजी लगेच म्हणतो की चालतंय काय, म्हणजे माझी जी मुलगी जे सांगेल ना तर तीच माझ्यासाठी पूर्व दिशा असेल. तर तुम्ही कोणताही बिझनेस सुरू करा तर ह्या मुळशीमध्ये सयाजी रावांचा शब्द हा शेवटचा शब्द असतो. तर तेव्हा लगेच आता मकरंद विचारतो की म्हणजे तुमचा इथे इतका होल्ड आहे? तर त्यावर तर सयाजी म्हणतो की हो, म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो. आणि एक गोष्ट, तुम्ही काळजी करण्याचं काही एक कारण नाही. तर आणि तुमच्या म्हणजे साठी मात्र आपण ह्या गावातील जे धंदे आहेत ना अगदी चांगले चांगले धंदे सुद्धा बंद पाडू शकतो, त्यांच्या दुकानाला कुलूप लावू शकतो. तेव्हा आता हे ऐकून ऐश्वर्या तर खूप खुश होते आणि म्हणते की डॅडा, अहो असे जर झाले तर आणखीनच अगदी आपल्यासाठी फायद्याचे होईल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे का की मी आणि मॅक आम्ही दोघं कॉलेजमध्ये असताना ठरवलं होतं आम्ही एकत्र मात्र हॉटेल सुरू करणार आहोत. तर तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो, लगेच सुरू करा, तुम्हाला कोणी अडवले? तर मकरंद म्हणतो की चला तर आम्ही आता डिस्कस करू, एखादी चांगली जागा शोधू शकतो, त्यानंतर मात्र पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आम्ही तुम्हाला सांगू शकतो. सयाजी काका म्हणतात की हो हो चालतंय की लगेच सुरू करा. तेव्हा लगेच आता मकरंद निघतो, परंतु ऐश्वर्या म्हणते की अरे थांब ना, कुठे निघालास तू? अरे जेवण वगैरे करून जा. तर आता मकरंद म्हणतो की नाही, आपण ऑफिसमध्ये आता नंतर भेटूयात आणि त्यावर बोलूयात, परंतु आता मी निघतो. तर आता ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि सयाजीला म्हणते की डॅडा मी आलेच. आणि तेवढेच सयाजीला आता एक कॉल येतो. सयाजी म्हणतो की काय रे, कुठे झाले आणि काय येतो मी असे बोलून सयाजी लगेच रागातच निघून जातो. त्यानंतर आता इकडे पूर्णपणे दरवाजा हा बंद असतो, अंधार असतो आणि आता सारंग आणि ऋषिकेश मात्र रात्री खूप उशिरा घरी येतात, म्हणून अगदी अलगद दरवाजा उघडतात आणि चोर पावलाने ते आपल्या रूममध्ये जायला निघतात. घरामध्ये लाईट हा बंद असतो आणि तेवढ्यात ते दोघे जात असताना लगेच लाईट्स अगदी ऑन होते. तर नाना आणि सुमित्रा बाहेर येतात. सारंग आणि आता ऋषिकेश खूपच घाबरतात. तेव्हा नाना म्हणतात की या या या, खरंच
काय आपल्याच घरामध्ये तुम्ही असं चोरासारखे आलेत का? तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अहो नाना, हे बघा सारंगच म्हणाले की आपण दबक्या पावलांनी आत जाऊयात. तर सारंग म्हणतो की काय मी म्हणालो? ऋषिकेश म्हणतो की अरे तूच म्हणाला होता की आपण जर अगदी दबक्या पावलाने आत गेलो तर नानांची झोप मोडणार नाही आणि आपण हळूच जाऊयात, म्हणजे नाना हे उठणार नाही तर. अरे ऋषिकेश म्हणतो की सारंग तू म्हणालास ना? सारंग म्हणतो की हो नाना, मी म्हणालो होतो, परंतु मीच विसरून गेलो होतो. म्हणून दोघे आता हसून जिरवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता नाना म्हणतात की हो होतं कधी कधी असं विसरतं माणूस, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, तुझ्या दादाचा हा शर्ट कसा फाटला? तेव्हा आता सारंग आणि ऋषिकेश पुन्हा अगदी कावरे बावरे होतात. नक्की आता काय उत्तर द्यायचं नानांना हे त्यांना काही कळत नाही. आणि तेवढे सौमित्र सुद्धा बाहेर येतो. सौमित्र सुद्धा हे पाहत असतं. तर सौमित्र सुद्धा आता ऋषिकेशच्या त्या फाटलेल्या शर्टकडे पाहते. आता मात्र ऋषिकेश आणि सारंग ह्या दोघांची इंडिकेटर लागते. तर लगेच आता नाना जोरात ओरडतात की बोला नक्की काय झाले ते. आता दोघेही खाली मान घालतात. आता मात्र ऋषिकेश ते फाटलेल्या शर्टवर आपला कोट टाकतो. सुमित्रा लगेच पुढे येते आणि म्हणते की काय ऋषिकेश, अरे शर्ट फाटलं म्हणजे तुला काही लागले वगैरे झाले? तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की पायाला ठेस लागून. तर ऋषिकेश सारंगकडे पाहतो. तेव्हा आता नाना म्हणतात की नक्की काय घडले? तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की ऍक्सिडेंट झाला आणि ऋषिकेश म्हणतो ठेच लागली. तर लगेच आता नाना विचारतात की दोन्ही गोष्ट एका सोबतच झाल्यात का? ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, अगोदर मला ठेस लागली आणि त्यानंतर ऍक्सिडेंट झाला. हो की नाही सारंग? तेव्हा आता सारंग थोडासा घाबरतच हो असं करतो आणि म्हणतो की हो अगोदर ठेस लागली आणि नंतर ऍक्सिडेंट झाला. तर आता दोघेही खोटं बोलत असतात. नाना आता ओळखतात. नाना आता अगदी रागाने सारंगला म्हणतात की गप्प बस आणि उंदराला मांजर साक्ष. बघ ना सुमित्रा, अगं बघ तुझा मुलगा मारामारी करून आला आणि वर खोटं बोलतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना, अहो तुम्हाला प्रत्येक वेळेस असं का वाटतं बरं मी खोटं बोलत असेल म्हणून? आणि हे बघ आई, अगं असं काही झालेले नाही. नाना म्हणतात ती तर तसं काही नाही बरं का, आणि मी गाडीवर चाललो होतो आणि ते 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 हे 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 असं करत असतो. तर नाना म्हणतात की काय ते आणि काय हे? तर ऋषिकेश म्हणतो की नाना ते नाही का ते आडवं आले. तर तेव्हा सारंग म्हणतो की बकरी. तर ऋषिकेश म्हणतो की आता तो कुत्र. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर दोघांची वेगवेगळी उत्तरं येतात. नाना आणि सुमित्रा ह्या सगळ्यांना आता खूप टेन्शन येते आणि आता हे अगदी खोड्या तर करून तर आले आणि आता मात्र वर खोटं बोलतात. तेव्हा आता नाना म्हणतात की नक्की काय सांगायचं आहे हे ठरवा. तर आता दोघे एकमेकांच्या जवळ येतात. सारंग म्हणतो की आपण कुत्र सांगूयात. आता ऋषिकेश म्हणतो की नको आणि परत म्हणतो की बरं ठीक आहे. आणि लगेच दोघे समोर येतात आणि नानांना म्हणतात की हो कुत्रा होता, कुत्राच आला होता, परंतु मला बकरी वाटली. तेव्हा आता नाना खूपच चिडलेले असतात. नाना म्हणतात की बघितलंस का सुमित्रा, आपली पोरं कशी उडवाउडीची उत्तर देतात म्हणून, किती खोटं बोलतात तुझी पोरं. तेव्हा सौमित्रला खूप हसायला येतं. सौमित्र म्हणतो की नशीब तुम्ही दोघं वकिली नाही करत, नाहीतर कोर्टामध्ये तुम्ही भांडत राहिला असतात की कुत्र आणि मांजर. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुला ठेवलं ना आम्ही लढायला, मग अभ्यास कर नीट व्यवस्थित. सारंग म्हणतो की अरे काय फायदा आहे त्याचा अभ्यास करून, आपली केस तर तो लढवतच नाही. तेव्हा आता नाना खूप चिडतात. नाना आता ओरडतात आणि म्हणतात की त्याला तुमच्या सोबत नाचवण्याचा प्रयत्न करू नका. आणि काय रे ऋषिकेश, तू इतका शिकला आणि शिकून मात्र काय करतो, गाव गुंडाळतो. तेव्हा आता ऋषिकेश खुश होत म्हणतो की नाना तसे काही नाही, गावात जा आणि लोकांना विचारा, गावातील लोकच सांगतील तुम्हाला मी काय करतो आणि काय नाही. आणि मोठ्या तारामध्ये आपला जो काही कोट आहे तर तो अगदी असा वर करतो. नाना आता खूप चिडतात. नाना म्हणतात की काय तोंड वर करून बोलायला लाज वाटते की नाही, आणि हे बघ तोंड वर करून माझ्या बरोबर बोलू नकोस, सगळं काही माहिती आहे मला. अरे गावामध्ये मारामारी करायची, याला मार त्याला मार, सगळ्यांबरोबर मारामारी करत राहायची, गाव गुंडागिरी सुरू आहे तुमची. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की आई बघ ना ग. तेव्हा सुमित्रा लगेच म्हणते की हे बघा, अहो कायम तुम्हाला माझ्या मुलांचा रागराग का करत असतात, त्यांची चूक का दिसते बरं? कधी तर त्या समोरच्या लोकांची सुद्धा चूक असू शकते. मग माझ्या ऋषिकेशला राग येतो आणि त्यानंतर तो चिडतो. तेव्हा सारंग म्हणतो की हो आई बरोबर आहे. तर तेव्हा आता नाना आणखीनच चिडतात. नाना सुमित्राला रागाने म्हणतात की सुमित्रा अगं इतकी बाजू तू घेऊ नकोस त्यांची, एक दिवस मात्र तुलाच खूप मोठा पश्चाताप होईल. तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की अहो हे बघा, मुलांकडे बघा जरा, यांनी मारामारी केली तर आणि खूप दमले असतील, त्यामुळे हे बघा तुम्ही दोघंही जा, फ्रेश व्हा, हातपाय धुवा आणि जेवायला या, तोपर्यंत मी तुम्हाला जेवण वाढते. सारंग आता बरं बरं असं करत असतो. तेव्हा आता नाना म्हणतात की पराक्रम करून आला तर.
ते आणि त्यानंतर ते दोघे आत जायला निघतात. तोच लगेच आता दरवाजा अगदी जोरजोराने वाजतो. नाना म्हणतात की आता ह्या वेळेला कोण आले असेल आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब मात्र आलेले असतात. आणि आता नाना जेव्हा दरवाजा उघडतात तर पोलिसांना बघून आता सगळ्यांना एक खूप मोठा प्रकारचा धक्का बसतो. तेव्हा आता नाना म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही, तर आता इन्स्पेक्टर आत येतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा माफ करा, मी तुम्हाला इतक्या रात्री त्रास देतोय, परंतु ऋषिकेश विरोधी तक्रार आहे. तर नाना विचारतात की ऋषिकेशने काय केले. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की त्याने रस्त्यावर मारामारी केली. हे ऐकून आता सुमित्राच्या जीवाला एक खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा. आता इन्स्पेक्टर साहेब पुढे सांगतात की हे बघा नानासाहेब, तुमच्या ऋषिकेशने मात्र आज एका माणसाला अगदी रक्त येईपर्यंत मारले. तर आणि तो माणूस सयाजींचा होता. तेव्हा आता नाना आणखीनच चिडतात. नाना म्हणतात की अरे ऋषिकेश, तुला किती वेळेस सांगितलं की त्या सयाजीच्या विरोधात जाऊ नकोस, त्याच्या माणसाशी बोलू सुद्धा नकोस. तेव्हा आता सारंग थोडासा रडतच म्हणतो की नाना अहो खरंच आम्हाला माहिती नव्हतं की तो सयाजी काकांचा गुंड आहे म्हणून. तेव्हा नाना हे जोरात ओरडतात की गप्प बसा. आता इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणतात की त्याने पुरावा दिलेला आहे. तर तेव्हा आता नाना साहेबांना ते व्हिडिओ शूटिंग दाखवले जाते. आता ते बघून मात्र नानांचा पुन्हा गैरसमज होतो. आता ऋषिकेशने मारामारी कशासाठी केली तर, आणि आता ते सर्व पाहत असताना नानांना एक प्रकारचा आणखीनच मोठा धक्का बसतो. नाना आता खूप चिडतात आणि सुमित्रा समोर तो मोबाईल धरतात. तेव्हा नाना आता ऋषिकेशवर इतके चिडलेले असतात की काय रे ऋषिकेश, अरे जीव जाईपर्यंत तू त्याला मारलंस, तरी सुद्धा तुम्हाला दोघांना शरम नाही. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, शरम त्यात काय वाटून घ्यायची बरं, तो माणूस एका आजीची सोन्याची चेन घेऊन पळत होतात म्हणून आम्ही त्याला मारले. तर तेव्हा आता नाना आणखीन चिडतात. नाना म्हणतात की गप्प बस, एकही शब्द तू बोलू नकोस. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नानासाहेब आम्हाला ऋषिकेशला घेऊन जावे लागेल. तर नाना स्पष्ट शब्दात म्हणतात की हो जा, त्याला घेऊन जा आणि त्याला अजिबात सोडू नका. तर सुमित्रा म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही हे सर्व. तेव्हा आता नाना खूप चिडतात. नाना म्हणतात की सुमित्रा अगं आता तरी भानावर ये तू. हे बोललो होतो कारण एक दिवस मात्र आपल्या घरामध्ये असं उजडणार आहे. तर मी तुला सांगितलं होतं की एक दिवस पोलीस नक्की आपल्या घरी येतीलच. आणि नाना हे इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की हो घेऊन जा त्याला आणि जेलमध्ये रात्रभर ठेवा. सुमित्रा म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडते, तुमची माफी मागते, प्लीज माझ्या मुलांना नेऊ नका. आणि सौमित्र शांत असल्यामुळे सुमित्रा लगेच म्हणते की अरे सौमित्र तू का शांत आहेस, अरे बोल ना काहीतरी, तू तर वकील आहेस. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की आई हे बघ मी आता काय बोलणार आहे बरं, मी अजूनपर्यंत वकील नाही झालेलो. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे झाला तरी, परंतु यांच्यासारख्या गुन्हेगारांना मात्र तू पाठीशी घालू नको. आता मात्र सारंग आणि ऋषिकेश या दोघांना खूप काही बोललं जात असते आणि इन्स्पेक्टर साहेबांना आता लगेच ऋषिकेशला घेऊन जायला सांगतात. सुमित्रा रडत असते. सारंग पुढे येतो. सारंग म्हणतो की हे बघा दादाची काही चूक नाही, नाना तुम्ही असं का करतात. तेव्हा नाना ऐकून घ्यायला तयारच नसतात आणि शेवटी इन्स्पेक्टर साहेब आता ऋषिकेशला घेऊन जातात. आता सुमित्रा खूप रडत असते. तर आता सौमित्र पुढे येतो आणि म्हणतो की आई हे बघ अगं दादाला चौकशीसाठी घेऊन गेले, चौकशी झाली का ते नक्की दादाला सोडतील. तर सुमित्रा म्हणते की खरंच असे होईल का. म्हणून आता सौमित्र अगदी आपल्या आईला शांत करत असतो. तर नाना आणखीनच चिडलेले असतात. नाना म्हणतात की हे बघ अगं सुमित्रा, तुझ्या ह्या अति लाडामुळे तुझा हा ऋषिकेश बिघडलेला आहे. तर अगं आज तू त्यांच्यासाठी इतके अश्रू गाळतेस, परंतु त्यांचे तर अगदी अगदी कान पकडून त्यांना वठणीवर आणलं पाहिजे. तेव्हा आता सारंगला सुद्धा खूप वाईट वाटतं. सारंगला ऋषिकेशची आठवण येते. त्यानंतर आता इकडे जानकी सर्व आता किचनची साफसफाई व्यवस्थित करून घेते. तेव्हा मात्र आता जानकीची भांडी वगैरे घासून झालेली असतात. तर तेवढ्या तेथे प्रधान काकू येतात. जानकी म्हणते की काकू हे बघा ओटा सुद्धा अगदी पुसून वगैरे व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे, तर भांडी सुद्धा घासून झालेली आहे. तर काकू किचन ओट्याचा चिकटपणा निघलेला आहे की नाही हे अगदी आपल्या बोटाला तपासून पाहते आणि म्हणते की ठीक आहे जा आता तू झोप आता आणि सकाळी लवकर उठायचं. तर जानकी आता हो असं म्हणते आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. तर आता जानकी विचार करते की इतक्या रात्री कोण आलं असेल बरं. तेव्हा आता जानकी दरवाजा उघडते आणि बाहेर येते आणि बाहेर तर कोणी नसते. जानकी आता विचार करते, इकडे तिकडे डोकावते आणि दरवाजा कोणी वाजवला असेल असे स्वतःला विचारते. त्यानंतर जानकीच्या पायाशी मात्र एक गुलाबाचं फूल आणि त्याखाली एक चिठ्ठी लिहिलेली पडलेली असते. जानकीच्या पायाला ते फूल लागते. तेव्हा आता जानकी ती चिठ्ठी आणि गुलाबाचं फूल उचलून ती चिठ्ठी वाचत असते. आता वाचत असताना मात्र मकरंद एका नारळाच्या झाडामागे उभा राहून समोरून हे पाहत असतो. जानकी ती चिठ्ठी वाचते. नाजूक तू साजूक तू, तू सुंदर साजनी,
आणि जशी ह्या गुलाबाची पाकळी तशी तुझ्या गालावरची खळी, आणि एक दिवस तर होशील तू ह्या राजाची राणी. आणि आज जत्रेमध्ये तू खूप सुंदर दिसत होती. तेव्हा आता जानकी मात्र ही चिठ्ठी वाचल्यानंतर इकडे तिकडे पाहते आणि नक्की ही चिठ्ठी कोणी लिहिली असेल म्हणून विचार करते. तेव्हा आता जानकी थोडीशी घाबरते आणि इकडे तिकडे बघते आणि आता डोकावून पाहते. येथे विचारते की कोण आहे इकडे. आता ती इकडे तिकडे पाहते आणि कोण आहे असं विचारते. तेव्हा आता जानकी ही वाचते की आज जत्रेमध्ये खूप सुंदर दिसत होती, म्हणजे असं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. तर हे जानकीच्या लक्षात येते आणि जानकीला खूप टेन्शन येते. तर आणि रागाने ती चिठ्ठी आता फाडते आणि फेकून द्यायला सुरुवात करणार. तोच लगेच तिच्या लक्षात येते की नको, कारण प्रधान काका आणि काकूंना ही चिठ्ठी जर सापडली तर अवघड होईल, त्यामुळे उगाच प्रॉब्लेम नकोय असे बोलून ती चिठ्ठी पुन्हा आता जानकी घाईने आता घाबरतच आत येते आणि इकडे तिकडे पाहते. विचार करत असते की ही चिठ्ठी लिहिली कोणी असेल आणि नक्की तू सुंदर दिसत होती मग जत्रेमध्ये, तर आणखीन कुठे, मग ही चिठ्ठी दुसऱ्या कुणासाठी असेल की माझ्यासाठी असेल असं ती विचार करत असताना तेव्हा ती परत आता मनात विचार करते की नक्की ही चिठ्ठी माझ्यासाठीच होती, पण ही चिठ्ठी नक्की कोणी लिहिली असेल असं आता जानकी विचार करते. जानकीला खूप टेन्शन येते, नक्की हे सर्व करणारा कोण असेल. त्यानंतर आता इकडे मकरंद आपल्या रूम मध्ये येतो आणि त्याने सगळीकडे भिंतीवर आता जानकीचे फोटो चिटकवलेले असतात. त्या फोटोकडे तो सारखा पाहत असतो, कारण मकरंद हा जानकीच्या प्रेमामध्ये अगदी वेडा बनलेला असतो, म्हणून रात्र दिवस तो जानकीच्याच पाठीमागे असतो. तो स्क्रीनवर मात्र आता जानकीची झलक आहे तर ते फोटो वगैरे लावतो आणि ती स्क्रीन पाहत असतो. तेव्हा आता मकरंद तिच्या फोटो जवळ येतो आणि म्हणतो की जानकी खरंच किती गोड दिसतेस ग तू, इतकं सुंदर कोणी दिसते का. आणि हे बघ अगं पहिल्यांदाच तू माझं मन अगदी जिंकून घेतलेलं आहे की जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. तर आणि तुझ्यावर माझं इतकं मनापासून प्रेम आहे, परंतु ते मला सांगता येत नाही, तुला ते प्रेम सांगायचं आहे. तर आणि हे बघ मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते प्रेम मला तुला सांगायचं आहे, पण मला खरंच खूप भीती वाटते. मला या गोष्टीची भीती वाटते की जर मी माझं प्रेम तुझ्यासमोर व्यक्त केलं, मला खरंच तू नाही म्हणण्याची भीती वाटते. आणि काय ग जानकी तू मला नाही म्हणशील का, बोल तू मला नाही म्हणशील का. आता हा मकरंद वेड्यासारखा अगदी पागल झालेला असतो आणि त्या फोटोकडे बघत तो जानकीवर ओरडत असतो. आणि हे बघ जानकी तू फक्त आणि फक्त माझी आहे, तुझ्यावर मी जीवापाड प्रेम करतो. तर आणि जगामध्ये असं दुसरं कोणी नसेल की तो तुझ्यावर इतकं जीवापाड प्रेम करेल म्हणून. हे बघ जानकी मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो कारण मी प्रत्येक श्वास घेतो ते तुझ्यासाठी, आणि ह्या जगामध्ये माझ्या इतकं प्रेम तुझ्यावर कोणी करणार नाही. तर आणि हे बघ जानकी तूच माझ्या आयुष्याचा कोपरा आहे, मी खरंच तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि जर तू मला नाही म्हणालीस तर मी माझं आयुष्य संपून टाकेल. आणि तुला कळतं ना जानकी, म्हणून आता जानकीचा मोबाईल मध्ये तो फोटो त्याने समोर ठेवलेला आहे. तर त्या मोबाईल घेऊन त्या फोटोकडे तो सारखा बघत म्हणतो, आणि हे बघ जानकी अगं मी कधी तुझ्यावर रागवलो चिडलो तरी सुद्धा तू माझा राग मनामध्ये धरू नकोस, आणि खरंच तू माझ्यासाठी नाराज होऊ नको. आणि तेवढ्यात आता मकरंदच्या मोबाईलवर कॉल येतो. तर आता तो म्हणतो की जानकी 1 मिनिट असे बोलून आता तो कॉल उचलतो. तेव्हा मात्र आता हा मकरंदच्या बहिणीचा कॉल असतो, म्हणजे ती दुसरी तिसरी कोणी नसून शेवटी माया असू शकते. आता मात्र हा म्हणतो की बोला माय लिटिल सिस्टर, यस मी मजेमध्ये आहे. तर आणि हे बघ बाळा तू कशी आहेस बरं, आणि काय तू इथे मुळशीला कधी येणार आहे दादाला भेटायला, दादाला मदत करायला. आणि तुला हे कोणी सांगितलं की म्हणजे मी लग्न केले आणि माझी बायको तुला इथे काम करून देणार नाही म्हणून. अगं असे काही नाही आणि तू ओळखत नाहीस. आणि हे बघ माझी बायको कशी असेल, ती फक्त दिसायला सुंदर नसेल, ती स्वभावाने सुद्धा खूप सुंदर असेल. ती आपल्या माणसांना प्रेमाने आणि अगदी मनाने सुद्धा अगदी खूप सुंदर आहेस. ती अगदी प्रेमाने ते आपल्या माणसांना जपणार आहे. तर आणि हो तू असंच समज, कारण लग्नाच्या अगोदरच मी माझ्या बायकोचं कौतुक गायला लागलो. तर आणि ते काही असो तू ये लवकर मी वाट पाहतोय. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर तो जानकीच्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो की तुझ्या नंदेचा फोन होता आणि ती काय म्हणते तुला माहिती आहे का, आणि तू तिला नाही ओळखत. आणि हे बघ माझी बायको अशी आहे की रोज तिचं कौतुक करावं, इतकी सुंदर आहेस. म्हणून जानकीचा फोटो तो पुन्हा सारखा सारखा आपल्या समोर जो फोटो ठेवलेला आहे त्या फोटोकडे बघतो आणि जानकीवर तो अगदी मनापासून प्रेम करत असतो, जीवापलीकडे अगदी वेडा झालेला असतो तो जानकीकडे बघून बघून. आणि म्हणतो की माझी जानकी अगं तू मला नाही ओळखत परंतु मी तुला ओळखतो, मी खरंच माझ्या जानकीला ओळखतो. त्यानंतर आता ऋषिकेशला पोलिसांनी पकडून नेले म्हणून सुमित्रा लगेच आपली बॅग भरते आणि आता घर सोडून जायला निघते. तर आता नाना तेथे बसलेले असतात. नाना आता सुमित्राला म्हणतात की सुमित्रा हे काय आता नवीन नाटक, कुठे निघालीस तू. तर सुमित्रा म्हणते की मी आता हे घर सोडून निघाले. ते ऐकून आता नानांना धक्का बसतो. नाना म्हणतात की काय बोलते सुमित्रा. तर सुमित्रा म्हणते की हो, ज्या घरामध्ये माझ्या मुलांना आणि मला किंमत नाही तर त्या घरामध्ये मला राहायचंच
नाही तर नाना आता खूप चिडतात. नाना म्हणतात की सुमित्रा, अगं हे काय नवीन नाटक आता? अगोदर पहिल्यांदा तू बॅग घे आणि आतमध्ये जा. तर सुमित्रा म्हणते की मी अजिबात जाणार नाही. आता नानांच्या ओरडण्याने सारंग, सौमित्र बाहेर येतात. हे जे काही सुरू आहे तर ते बघून त्यांना सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा स्पष्ट शब्दात म्हणते की मी येथे नाही थांबणार. मी तुम्हाला एकदा सांगितलं, कारण तुम्हाला फक्त या घरामध्ये रणदिव्यांच्या अगदी परंपरेचं पडलेलं आहे आणि माझ्या मुलांची काळजी मी घ्यायला नको का? त्यावर तर नाना खूपच चिडतात. नाना म्हणतात की उगाच भलता हट्ट करू नकोस. आणि काय ग सुमित्रा, तुझी काय इच्छा आहे? आजपर्यंत तू मुलांच्या प्रत्येक चुका अगदी पदरात पोटात घालत आलीस आणि आज त्यांना पाठीशी घालत आलीस. तसंच मी सुद्धा करावं असं तुला वाटते का? अगं हे बघ सुमित्रा, एक गोष्ट लक्षात घे, मुलांना त्यांच्या चुकाची जाणीव करून द्यायला नको का? त्यावर तर सारंग म्हणतो की नाना, हेच मी तुम्हाला सांगतो की दादाची खरंच चूक नाही. मी तुम्हाला मनापासून खरं सांगतो की काय झाले. कारण आता तो माणूस होता, तो गुंड, तो एका आजीची चेन चोरून नेत होता आणि तेव्हा मात्र ती आजी वाचवा वाचवा असे ओरडत असताना दादाने मात्र तेथे शांत बसून बघत बसायला हवे होते का? सांगा ना नाना तुम्ही. तेव्हा आता नाना म्हणतात की हे काम होतं ते पोलिसांचं आणि सुमित्रा तुझ्या लाडक्याने ही हुशारी कशाला करायची बरं? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाना हे बघा, अहो एक सदन देशाचे नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे. तर आणि हाच विचार दादाच्या मनामध्ये आला असेल आणि त्याच विचाराने त्या आजीची मदत मात्र दादाने केली असेल. तर सारंग म्हणतो की हो दादा असंच होते. तेव्हा आता सौमित्र हा ऋषिकेशकडून बोलतो हे बघून आता नाना चिडतात. नाना म्हणतात की वा वा वा, म्हणजे सौमित्र तू सुद्धा आज ऋषिकेशचं वकीलपत्र घेतलेलं आहे. तर तरी म्हणलं एक भाऊ मात्र त्याच्या पाठीशी हनुमानासारखा उभा राहिला तर दुसरा मात्र अगदी लक्ष्मणासारखा त्याच्या पाठीशी कसा उभा नाही राहिला पाहिजे. तर सुमित्रा म्हणते की मग त्याचं काय चुकलं बरं? सगळ्यांनीही तुमच्यासारखंच वागायला पाहिजे का? आणि हे बघा, मला आता तुमच्याशी वाद घालायचा नाही. मी तुम्हाला सांगते की जोपर्यंत माझा ऋषिकेश घरी येत नाही तोपर्यंत मात्र मी इथून निघून जाते आणि आता येथे मी नाही थांबू शकत. तेव्हा मात्र आता रडतच सुमित्रा ही सारंग आणि सौमित्र या दोघांना त्यांची काळजी घ्यायला सांगते. स्वतःची पण आणि जमलं तर यांची सुद्धा काळजी घ्या. सुमित्रा आता रडत हे सर्व बोलते आणि जायला निघते. तर नाना आता ओरडतात की थांब सुमित्रा, जेथे आहेस तेथेच थांब. आणि काय ग सुमित्रा, तुझी काय इच्छा आहे की परत तुला तुझ्या मुलाला पाठीशीच घालायचं आहे ना? त्यामुळे तूच जा त्याला सोडवायला. म्हणून नाना आता वैतागून आत जायला निघतात. तर सुमित्रा म्हणते की थांबा आणि तेथे मात्र तुम्ही सगळ्यांच्या समोर आता खेकसू नका. तर नाना आता अगदी ऋषिकेशला सोडवायला तयार झालेले असतात. परंतु सुमित्रा म्हणते की त्याच्यावर सगळ्यांच्या समोर ओरडू नका. घरी आल्यानंतर प्रेमाने तुम्ही त्याच्याशी बोला, त्याला समजावा आणि जा आता उशीर होतोय. तेव्हा आता नाना नाईलाज असतो. नाना शेवटी ऋषिकेशला सोडवायला आता पोलीस स्टेशनला जातात. तेव्हा सारंग आणि सौमित्र यांना खूप असा आनंद होतो. सुमित्रा देवीला हात जोडते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऋषिकेश मात्र हा इकडे म्हणजे पोलीस स्टेशनला असतो आणि सयाजीराव तेथे आलेला असतो. आता ऋषिकेश मात्र सगळ्यांच्या समोर आता सयाजीला म्हणतो की यांची कुवतच नाही सोडवण्याची. तर सयाजी आता रागाने उठतो आणि ऋषिकेशवर धावून जातो. तेव्हा तर ऋषिकेश सुद्धा काही कमी नसतो. आता जसेच तसे उत्तर देऊन डोळे फाडून तो सयाजीकडे पाहत असतो. आणि तेवढ्यात नाना हे बेल घेऊन आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की माझ्या मुलासाठी मी बेल घेऊन आलो म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश मात्र अगदी डेअरिंग मध्ये आता हे सयाजीकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे जानकीला मात्र आता ह्या प्रधान काकू आता म्हणत असतात काकांसमोर, जा तू आम्हाला पोहे घेऊन ये. तर जानकी म्हणते की काकू मला. तेव्हा प्रधान काकू तिच्यावर ओरडतात की काय तुला? त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते की कधी या घरामध्ये सून येणार आणि कधी मला आयते पोहे खायला मिळणार. तर इकडे जानकीच्या हातामध्ये पोहे असते ऋषिकेशच्या आणि ऋषिकेश आणि जानकीची आता अगदी धडक होते आणि दोघंही आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि सगळे पोहे मात्र त्या दोघांच्या अंगावर पडतात आणि दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.